नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आता इकडं जी राणी आहे तिचे आई बापू जेवायला थांबलेले असतात. त्यामुळे ती आता इंद्राला म्हणते की इंद्र सर, मला आता स्वयंपाक बनवायचा आहे. ती रूममध्ये जाते आणि इंद्र म्हणतो की राणी, एकदम नंबर एक स्वयंपाक बनव बरं का त्यांच्यासाठी. तर आता राणी म्हणते की हो, जाते मी स्वयंपाक बनवायला. आणि ती स्वयंपाक बनवायला लागते. तर इकडे जी मालती आणि उर्मिला आहेत ना, त्या दोघीजण किचनमध्ये येतात आणि किचनमध्ये आल्यावरती ते आता किचनमधलं सगळं साहित्य काढून टाकतात आणि सगळं साहित्य बाजूला लपवून ठेवतात आणि जेवढं भाजीपाला लागतो तेवढा सगळं लपवून ठेवतात आणि म्हणतात की आज राणी कशी स्वयंपाक बनवते ना, बघतीस मी. हिला कशाचा स्वयंपाक बनवणं होतो आज. हिच्याकडे काहीच नाही आहे, त्यामुळे ही स्वयंपाक नाही बनवू शकत. आता असं ती म्हणते. तर आता लगेच असं म्हटल्यावरती जी म्हणते की बापरे, आता आपलं काम झालं आहे, चला चल उर्मिला इथून. तर त्या तिथून निघून जातात आणि आता जी मालती आहे ना ती तिथून जाते. तर आता इकडे जी राणी आहे ना ती किचनमध्ये येते आणि किचनमध्ये आल्यावरती ती स्वयंपाकाला लागते. तर बघते तर काय, घरात काहीच नाही. किचनमध्ये स्वयंपाकाला आता काहीच नसतं. ती म्हणते आता काय करू. तर आता ती म्हणते की आता भाजीपाला तर काहीच नाही, स्वयंपाक बनवायला काहीच नाही आहे, मी कसा स्वयंपाक करणार, असं ती म्हणत असते. तेवढ्यात आता ती म्हणते की जाऊ द्या, मला जसा स्वयंपाक आहे ना तसा मी एवढ्या ह्याच्यात करेल, असं म्हणते. आणि ती आता आज जो स्वयंपाक असतो ना तो बाकीचा सगळाच आई आणि काहीचा हातात तेवढा घेते आणि तो तिचा आई बापू आणि सगळ्यांना वाढायला लागते. तर इकडे जी तिची आई आणि बापू आता बसलेले असतात तेवढ्यात तिथे आबा येतात. आबा म्हणतात की बरं झालं ना, सगळं काही तुमची तब्येत वगैरे बरी आहे ना. तर ते म्हणतात की हो बरी आहे, पण इंद्रजित सरांनी आम्हाला आग्रह केला ना जेवायला थांबा म्हणून, आम्ही जेवायला थांबलो, नाहीतर आम्हाला जायचं होतं. तर ते म्हणतात की चांगलंच आहे ना मग, बरं झालं जेवायला थांबलात तुम्ही. तर आता लगेच असं म्हटल्यावरती ते म्हणतात की बरं आहे, जाऊ द्या. तर आता लगेच असं म्हटल्यावरती राणी म्हणते की हे बघा, तुम्हाला मी सांगते इंद्रजित सर ना खूप चांगले आहे. राणीकडे मनातल्या मनात विचार करत असते, ते बदललेले आहेत असं ती आता विचार करते. आई बुवा म्हणत असतात राणीचे की आबा तुमचं बरं आहे ना, चला आता. राणी म्हणते की स्वयंपाक झालाय, चला जेवायला. ते जेवायला येतात आणि जेवायला बसतात. तर आता राणी त्यांना सगळ्यांना जेवायला वाढते. सगळे जेवण वगैरे करतात. तर आता राणी म्हणते की राणीला चिकू म्हणते की खरंच राणी, खरंच खूप छान बनवलेलं आहे, तुम्हाला खूप आवडलं आहे, असं चिकू म्हणते. आणि आता लगेच सगळ्यांचं जेवण वगैरे होतात आणि आता ती आई आणि बुवा असताना ते जायला लागतात. तिचे आई बुवा तिथून जातात. तर आता इकडे जी राणी आहे ना तिथे इंद्र येतो आणि राणी तिथे विचार करत बसलेली असते. आता विचार करत म्हणते की कशाचा विचार करताय तुम्ही, काय चाललंय तुमचं राणी वहिनी, काय विचार करत बसलाय. तर राणी म्हणते की काही नाही. ती म्हणते की दादूचा विचार करताय ना तुम्ही, अशी चिकू तिला म्हणते. तर राणी म्हणते की हो, दादूचा विचार करते. तर लगेच ती म्हणते की थांबा, आलाच दादू. तर ती म्हणते की राणी, अरे दादा. राणीला काय झालंय, अरे ती तुझाच विचार करत बसली. ती म्हणते की काय राणी, तो म्हणतो की काय झालं राणी, दाखव बरं मला. राणी म्हणते की इंद्रजित सर, मला काहीच नाही झालं, मला कुठं काय झालंय, काही नाही झालं. तर आता म्हटल्यावरती ठीक आहे असं तो म्हणतो. आणि चिकू म्हणते की अरे दादू, बघितलं का वहिनी किती काळजी करत बसते, अरे तुझी सारखी तिच्या डोक्यामध्ये काळजी चालू असते. आता लगेच जो इंद्र आहे तो म्हणतो की मला जेवायला वाढ ना. आई बुवा जेवण केल्यानंतर ती म्हणते की हो, इंद्राला जेवायला वाढते. तेवढ्यात तिथे मालती त्याने म्हणते की इंद्राला तू शिळं खाऊ घालतेस, काही कळतं का नाही तुला. तर आता लगेच इंद्रा म्हणतो की मग काय झालं, राणीच्या आईबुवांनी हे शिळं खाऊन गेले ना आपल्या इथून, मग का असं करताय तुम्ही, खाऊ द्या मग शिळं, काही नाही होत खाल्ल्याने, असं इंद्रा म्हणतो. आणि आता मला राग उमत जातो. तर इकडे जी राणी आहे ना ती टोमणा मारण्यासाठी येते आणि म्हणते की काय घराने, माझ्या इंद्राला तू शिळं खाऊ घातलास, बघ तुला शिक्षा देईन. तर राणी म्हणते की हे बघा आई, तुम्हाला जे काही लपवायचं आहे ना ते लपवा. तुम्हाला काय वाटतंय ना, मला स्वयंपाक बनवायला यायचा नाही, तुम्ही उगं ते लपवलं म्हणून तर मला स्वयंपाक बनवायला आला, असं ती म्हणते.